हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. जीवन सुखी होण्यासाठी कुटुंब संस्था निर्माण झालेली आहे. विवाहापूर्वी मुलीचे आईबाप अपार श्रम करून, काबाड कष्ट करून, रक्ताचं पाणी करून आपल्या मुलीचं संगोपन, संवर्धन, शिक्षण वगैरे गोष्टी करून तिला लहानाचं मोठं करतात. ज्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं आईबापांनी मुलीला सांभाळलेलं असतं, तेच प्रेम आणि तोच जिव्हाळा आपल्या मुलीला सासूरवाडीला मिळावा अशी त्यांची मनापासून अपेक्षा आणि इच्छा असते. अशा अपेक्षेनंच आईबाप जीवापाड सांभाळलेली त्यांच्या मुलीची आवडती ठेव मोठ्या विश्वासानं तिच्या पतीच्या स्वाधीन करतात. सासरी गेलेल्या मुलीला पतिदेवानं सुखात आणि आनंदात ठेवणं, तिचा मान राखणं, तिचा योग्य सन्मान करणं आणि तिला उत्तम वागणूक देऊन घरात चांगल्या प्रकारे नांदवणं हे प्रत्येक नवरदेवाचं आणि त्याच्या घरातील माणसांचं आद्य कर्तव्य आहे. पुरुषप्रधान समाजातील धूर्त पुरुषांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचा गुलाम करण्याच्या हेतूनं पाप पुण्याच्या खोट्या समजुती स्त्रियांच्या गळी उतरवल्या. स्त्रीनं आपला पती सोडून दुसरा पती करणं पाप आहे या कल्पनेमुळे अनेक स्त्रिया व्यसनी आणि मारहाण करणाऱ्या नवऱ्याला पतिदेव अशा भावनेनं जन्मभर चिकटून राहतात. वास्तविक असं करणं म्हणजे पुण्य नसून महापाप आहे. देव म्हणून किमान पक्षी माणूस म्हणून तरी माणुसकीची वागणूक पत्नीला न देणाऱ्या नवऱ्याला चिकटून राहण्यात कोणतंही शहाणपण नाही. अशा प्रसंगी अशा स्त्रियांना इतर स्त्रियांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि स्त्रियांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी त्यांना आधार द्यायला हवा असा आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. दुसरा मुद्दा असा की सूक्ष्म दृष्टीनं पाहिलं असता असं दिसून येतं की स्त्रियांचा छळ करण्यात पुरुषांचा सहभाग सहसा नसतोच, परंतु जो काही सहभाग पुरुष घेतात ते केवळ आईच्या किंवा बहिणीच्या किंवा पत्नीच्या दबावाखाली किंवा तिच्या भिडेस्त. कुटुंबात स्त्रियांकडून स्त्रियांचा छळ होतो तो प्रामुख्यानं सासवा नणंदांकडून सुनांचा छळ होतो. हा छळ करण्याची कारणं अनेक असतात. हुंडा दिला नाही म्हणून, हुंडा कमी दिला म्हणून, माहेरच्या माणसांकडून पैसे आणत नाही म्हणून, मूल होत नाही म्हणून, आपला मुलगा म्हणजे सुनेचा नवरा आपल्या मुठीत राहावा म्हणून, आपला मुलगा सुनेच्या मुठीत जाईल या भीतीनं वगैरे कारणं स्त्रियांचा छळ करण्यामागे असतात. वास्तविक हा सर्व प्रकार अर्थशून्य असून अक्कलशून्य स्त्रियाच असे प्रकार करू शकतात. या स्त्रिया अक्कलशून्य असतात असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्त्रियांना दूरदृष्टी नसून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित कशात आहे हेच त्यांना कळत नसतं. सुनेचा छळ करण्यानं अनेकांना दुःख निर्माण होतं हेच या स्त्रिया लक्षात घेत नाहीत. सुनेचा छळ केल्यामुळं मुलगा दुःखी होतो, त्याचं स्वास्थ्य बिघडतं, त्याची शांती हरपते, त्याला कमालीचं टेन्शन निर्माण होऊन शरीर प्रकृती ढासळते, डॉक्टर मागे लागतो, पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीमध्ये ऑफिसच्या कामात किंवा व्यवसायात त्याचं मन लागत नाही. त्यामुळे अनिष्ट परिणाम त्याला भोगावे लागतातच, पण कुटुंबातील सर्वांवर त्याचे अनिष्ट परिणाम होऊन कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. आणखीन एक मुद्दा असा की मानवी जीवनामध्ये निसर्गाचे नियम अत्यंत महत्वाचे असून ते मानवी जीवन घडविण्यात किंवा बिघडवण्यात निर्णायक ठरत असतात. निसर्गाचे नियम आणि माणसांच्या हातून घडणारी कर्म यातून माणसांची नियती निर्माण होत असते आणि तीच नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून जीवनविद्या सांगते, आपण जे करतो
तेच आपण देवाजवळ मागतो. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं किंवा आपण जे करतो तेच भोगतो. पेरावे तसे उगवावे किंवा करावे तसे भोगावे या म्हणी अत्यंत सार्थ आणि यथार्थ आहेत. म्हणून सुनांचा छळ करताना तिला आणि इतरांना जे दुःख दिलं जातं तेच दुःख आज ना उद्या आपल्यावर उलटणार आहे हे सत्य छळ करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं आणि प्रत्येक व्यक्तीनं कधीही विसरता कामा नये. दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येते, त्याचप्रमाणे आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून जाणार आहे हे छळ करणाऱ्या स्त्रियांनी सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपली मुलगी तिच्या सासरी सुखानं नांदायला पाहिजे असेल तर आपल्या घरात सून म्हणून आलेल्या मुलीला सुखात आणि आनंदात ठेवण्याची दक्षता घरातील प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक व्यक्तीनं घेणं आवश्यक आहे, असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे सासवा नणंदा घरात आलेल्या सुनांना छळतात हा एक प्रकार झाला, तर दुसरा प्रकार असा की घरात आलेल्या सुना सासवा नणंदांना छळतात. दोन्ही प्रकारात स्त्रियांचा छळ करत असतात. छळण्याची कारण दोन्ही प्रकारात असू शकतात, परंतु एक गोष्ट खरी की हा छळण्याचा प्रकार अत्यंत निंद्य असून तो सर्वांनाच तापदायक ठरतो. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात घेता छळ करणाऱ्या स्त्रियांना, मग त्या सासवा नणंदा असोत किंवा सुना असोत, त्यांच्या कुकर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. दुसरा मुद्दा असा की माणसाच्या हातून जी सत्कर्म आणि दुष्कर्म घडतात त्यांचे ठसे सूक्ष्म जाणीवेवर उमटतात आणि ते सर्व अंतर्मनाच्या द्वारे पुण्य आणि पाप या स्वरूपात हृदयाच्या ईश्वरी बँकेत जमा होतात. आणि जमा केलेलं पाप किंवा पुण्य भविष्यात दुःखी जीवन किंवा सुखी जीवन प्राप्त करून द्यायला कारणीभूत ठरतं. म्हणूनच घरातील स्त्रियांनी म्हणजे सासवा आणि नणंदा यांनी घरात आलेल्या सुनांना आत्ता म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं नांदवलं तर त्या सुना भविष्यात सासवांना आणि नणंदांना सर्व प्रकारे उपयोगी पडतील हे निश्चित. हाच अटळ निसर्ग नियम सुनांना सुद्धा लागू आहे, कारण आजच्या सुना उद्याच्या सासवा होणार आहेत आणि हे सत्य त्यांनी नित्य स्मरणात ठेवणं त्यांच्याच हिताचं ठरणार आहे. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत अवश्य लक्षात ठेवावा. घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते, तर त्यांच्या रूपानं लक्ष्मीच सोन्याच्या पावलानं घरात प्रवेश करते हे ओळखायचं असतं. काही घरांमध्ये नववधू घरात आल्यानंतर योगायोगानं घरात काही अनिष्ट प्रकार घडतात. उदाहरणार्थ नवरा, सासरा, सासू किंवा नणंद गतप्राण होणं, सासऱ्याचा निवडणुकीत पराभव होणं, घराला आग लागणं, मुलं नापास होणं वगैरे वगैरे. तर त्याचं खापर त्या नववधूवर फोडण्यात येतं. तिला पांढऱ्या पायाची, अपशकुनी स्त्री अशा प्रकारे तिची अवहेलना करण्यात येते. पायगुण, अपशकुन हे अंधश्रद्धेचे प्रकार असून त्यामुळं स्त्रियांचा छळ होणं हे सर्वत्र चुकीचंच आहे, पण अत्यंत असंस्कृत आणि रानटीपणाचं द्योतक आहे. आयुष्य संपलं म्हणून मृत्यू येणं, माणसाच्या काही गुणदोषांमुळे त्याला यश अपयश याला सामोरं जावं लागणं, संसारात बेसावतपणामुळं अनिष्ट घटना घडणं, अशा सर्व अनिष्ट घटनांना नववधू जबाबदार असते असं मानणं किंवा समजणं म्हणजे प्रत्यक्षात ते मूर्खपणाचं किळसवाणं दर्शनच होय. म्हणूनच अंधश्रद्धेच्या सर्व प्रकारांना जीवनविद्येचा तीव्र विरोध असून तिचं संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी जीवनविद्या सदैव कार्यरत आहे. ओम शांती.